गोविंद गोविंद गाइए रे बजो राधे गोपाल कृष्ण गाइए गोविंद गोविंद गाइए रे बजो राधे गोपाल कृष्ण गाइए राधे गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गाइए बच्चों राधे गोपाल कृष्ण गाइए गोविंद गोविंद गाइए बच्चों राधे गोपाल कृष्ण गाइए राधे गोपाल कृष्ण गिरधारी गिरधारी गाइए रे माई राधा के गिरधारी गिरधारी गाइए रे बजो मीरा के नाथ नित्य गाइए गोविंद गोविंद गाइए रे बजो राधे गोपाल कृष्ण गाइए गोपाल कृष्ण गाइए हरि हरि गोविंदा मुरली मनोहर राधा नगरी पदिल भक्त उषा
आजचं भजन सगळ्यांचं लक्षात राहिलं असेल. गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गाव्या सुबटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. परम पुरुष शौर्य पांडुरंग मुरारे कमल नयन काला गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाने सदैव संविठ्ठलं चिंतयामि. रायगणी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजल महिताया. जगदीश्वरासी जोडले जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरकातराजुहावम् पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो तं सर्वभूतहृदयो मुनिमानतोऽस्मि. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकार करुणावरून आलय. भक्तवांचे कल्पतरू ताडविदित विनंदित पितांबर धारी नंद नंद आनंद कंद गोपाल ब्रजचंद या भगवंताचे वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताह श्रवण विधी कुमारे या न्यायाला अनुसरून आज कथेचा कितवा दिवस समाधान? चौथा आहे ना. माझ्या काय आठवणीत राहीना. होत असत कधी कधी वयामानाने होत असत. आज चतुर्थ दिवस आहे आणि व्रतवासियांच्या नियमाप्रमाणे आज आपल्या कृष्ण कथेमध्ये आपला कृष्ण कन्हैया लाला येणार आहे. सगळ्यांना दर्शन देणार आहे. कोणी म्हणाल महाराज आम्ही आजच आलो मग आम्हाला दर्शन देईल का? इथं आलेल्यांना
त्या ठिकाणी माझा भगवंत भेटतो. फक्त इथपर्यंत यावं लागतं. बोला राधे राधे. उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतगणांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. गोड असणारी कृष्ण कथा आपल्याला पाहिजे आहे. वेळ झालेला आहे म्हणून जास्तीचा वेळ प्रस्तावनेमध्ये घालायचा नाही. सर्वांनाच माहित आहे वैकुंठवासी श्री राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गोड असणारी या ठिकाणी कृष्ण कथा आहे. गायकवाड परिवाराच्या वतीने सुंदर या कथेचं आयोजन आहे. ज्यांनी आयोजन केलेलं आहे अशा आमच्या भगिनी आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या कीर्तनकार सुचरित्रकार प्रतिभाताई गायकवाड पाटील यांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे. त्यांचा पूर्ण परिवार असेल, मधुरा नानी असतील, त्याचप्रमाणे श्री संजय रामचंद्र गायकवाड पाटील, विजय रामचंद्र गायकवाड पाटील, आमची ऋतुजा दिदी असेल आणि त्याचप्रमाणे आमचे बाल कीर्तनकार आमचे बाचे पृथ्वीराज महाराज, ताईंना सहकार्य करणारे पूर्ण आमचं खांडी परिवार असेल, त्याचप्रमाणे आमचे गोरी परिवार असतील. सगळ्यांच्या या सहकार्यातून सुंदर गोड असं या ठिकाणी कृष्ण कथेचं आयोजन आहे. गेल्या वर्षी खूप थाटामाटामध्ये या ठिकाणी कथा संपन्न झाली. या वर्षी पण त्या ठिकाणी सुंदर या कथेचं आयोजन करत असताना ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं सगळेजण उपस्थित आहेत. पुनश्च एकदा मी लालाच्या वतीने या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद. काय आहे कृष्ण कथा, कशासाठी महाराज ही कथेचं आयोजन करायचं? महात्म्यामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं की ही कथा म्हणजे टाइमपास म्हणून या ठिकाणी आपण आलेलो नाही, मनोरंजनासाठी कथा नाही, तर भागवत रूपी ही ज्ञानगंगा आहे. मी हमेशा सांगत असतो ही ज्ञानगंगा, या ज्ञानगंगेमध्ये जे गेले ना पुन्हा त्यांना जन्म घ्यायची वेळ त्यांच्यावरती येणार नाही. म्हणून या असणाऱ्या भागवत ज्ञानगंगेमध्ये यायचं म्हटलं तर कुठले नियम नाहीत की आम्हाला जमल की नाही, आमचं वय झालंय किंवा कमी वयाचे आहेत किंवा गळ्यात माळ नाही, असे कुठलेही नियम नाहीत महाराज. या असणाऱ्या भागवत रूपी ज्ञानगंगेमध्ये आल्याच्या नंतर मनुष्याला मुक्ती. ज्ञानगंगा ही ज्ञानगंगा. तुम्हाला त्या गंगेला भेटायला जायचं म्हणल्यानंतर खूप अट्टहास करायला लागतोय की नाही. गंगोत्री, यमुनोत्री, गया, प्रयाग इकडे जायचं जर म्हटलं तुम्हाला तर एक नंबरला शरीर साथ देतं की नाही. एक दुसरे जायचं म्हणल्यावर काय महाराज काय फुकट नेत नाहीत. दोन तिसऱ्या गोष्ट तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला मस्त त्या ज्ञानगंगेमध्ये नाव वाटतंय, स्नान करू वाटतंय, पण पावता येत नाही. मग इथे तसं नाही. इथे या असणाऱ्या भागवत रूपी ज्ञानगंगेमध्ये आपण आल्याच्या नंतर इथे या भागवत रूपी ज्ञानगंगेमध्ये स्नान करत असताना इथे कुठली आट नाही, पोहता येत नसेल तरी चालेल. इथे यायचं म्हणलं की पैसा लागत नाही, इथे कुठल्या अटी नाही. पण इथे आल्याच्या नंतर या ज्ञान रूपी भागवत रूपी ज्ञानगंगेत उडी टाकल्याच्या नंतर जीवनाचा बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही सज्जनाओ. म्हणून परममुक्तीसाठी सूत महाराजांनी सुंदर गोड चरित्र नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवरांना सध्या ठिकाणी खूप गोड असं साधन सांगितलेलं आहे. पृथ्वी तलावरती सर्वात श्रेष्ठ असणारं पुराण ग्रंथ जर कोणता असेल तर तो भागवत महापुराण आहे. म्हणून सुंदर या कथेसाठी
त्यांची साथ आहे. उत्कृष्ट गोड ज्यांचा आवाज आहे, ज्यांचं कीबोर्ड वादन आहे, असे परम मित्र असणारे माऊली महाराज यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे खूप जुने मित्र आमचे आज ज्यांची खूप सुंदर तबल्यावरती साथ आहे, गोड तबला वादन आहे, त्यांचा स्वभाव गोड आहे, असे आमचे परम मित्र असणारे तबला विशारद जगन्नाथ महाराज कराळे यांनाही मनापासून धन्यवाद देतो. गोड गायनासाठी आमची दुसरी एक भाची या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या बीडमधील सुंदर त्या ठिकाणी गायक, जिने खूप मोठी साधना करून संगीताच्या अनेक परीक्षा देऊन विशारद पर्यंत पोहोचलेली आहे, अशी आमची समीक्षा दिदी पण उपस्थित, तिच्यासाठी पण टाळ्या वाजवायच्यात. आणि एकदा पुन्हा आमचे संस्कृती ज्यांनी गोड 4 दिवस झालं म्हणून तसे संस्कृती देतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला प्रसन्न वाटतं, कारण मला हसऱ्या चेहऱ्याची माणसं आवडतात. त्यालाही मनापासून धन्यवाद. आणि एकदा टाळ्या वाजवा जोरदार तुमच्यासाठी, कारण तुम्ही इथं आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे. तुम्ही जर कोणीच नाही आलात तर आम्हाला तेवढा आमचा उत्साह वाढणार नाही आणि एवढं समाधान वाटणार नाही. पण तुम्ही आलात. आज पहा ना, दगडी शिवाजीपूरहून बी भरपूर पाहुणे मंडळी आले, प्रत्येक नगर मधून. मी म्हणले कृष्ण जन्माच्या दिवशीच काय येतात, आदोगत काय येत नाहीत. त्यांनी असे ठराविक 1-2 दिवस निवडून ठेवलेले असतात की एक जन्माच्या दिवशी आणि एक लग्नाच्या दिवशी. हे 2 दिवशी खूप मोठा उत्सव असतो. म्हणून आज आमच्या मैया पण आल्यात, काळ्यात जे आहेत, संपूर्ण नगर मधले त्या ठिकाणी भरपूर सर्व पाहुणे मंडळी आले. सगळ्यांना लालाच्या वतीने एकदा मनापासून धन्यवाद. सगळ्यांच्या कोटी चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि चतुर्थ दिवसाच्या कथा प्रसंगाला सुरुवात करूया. सज्जना हो, सूत महाराज सोनकादिक ऋषींना सांगू लागले, ऋषीवर्यांनो, गंगेच्या किनारी शुकदेवजी परीक्षित राजाला गोड ज्ञान सांगतायत. गेल्या 4 दिवसापासून मी तुम्हाला हे ज्ञान सांगतोय. 88,000 ऋषीवर्य म्हटले, गुरुजी, त्या असणाऱ्या परीक्षित राजाला मुक्ती तरी कधी भेटेल? म्हणे राहिले त्याच्या जीवनातले अजून 3 दिवस. या 3 दिवसामध्ये साक्षात भगवंताचं विमान येईल आणि त्याला स्वतःच्या भगवंताच्या धामाला ते विमान घेऊन जाईल. या पृथ्वीतलावरला सर्वात असणारा श्रेष्ठ जर राजा कोणता असेल, त्याच्यासारखा भाग्यवान राजा जगामध्ये दुसरा नाही. परीक्षिती नावाचा राजा. आणि अजून एक महाराष्ट्रामध्ये आपला राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे 2 राजे असे होऊन गेले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजे नाही तर ते महाराज आहेत. पुन्हा तसा राजा झालाच नाही. अनेक राजे होऊन गेले असतील, पण इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहावं असं 2च राजांचं नाव आहे. एक पुराणातील परीक्षिती नावाचा राजा आणि दुसरा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून या परीक्षिती राजाला आता परममुक्ती प्रदान होणार आहे. तृतीय स्कंदापर्यंत आपण कथा श्रवण केली. चतुर्थ स्कंदामध्ये त्या ठिकाणी चतुर्थ स्कंदामध्ये गोड गोड कथा आपण ऐकल्या. कालच्या प्रसंगामध्ये तुम्ही सतीचं चरित्र ऐकलं. सुखदेवजी सांगू लागले, राजांना ऐक, त्या ठिकाणी दक्ष राजाला अभिमान झाला होता. तो अभिमान नष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी सतीची कथा तुम्हाला सांगितली. नंतर मनो महाराज आणि शत्रुपा राणे यांच्या 3 मुलीचं चरित्र झाल्याच्या नंतर राहिले 2 मुलं. काही कथा एकदम थोडक्यात बघायच्या, कारण आता मला प्रश्न पडलाय. 2:15 वाजल्यात आणि 4च्या दरम्यान आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे. पुन्हा दांडिया, नृत्य, सगळ्या गोष्टी करायला पुन्हा 10-15 मिनिटं जातील. म्हणजे 4:30 पर्यंत सगळं उरकलं पाहिजे. आता या 2 तासात काय सांगू? खरं सांगू, एकच कथा जर सांगायची म्हटलं ना, कमीत कमी 2 तास लागतात. व्यवस्थित सविस्तर सांगायची झाली तर. आज पुन्हा कथेला सुरू करायलाच उशीर झाला.
त्यावेळेस कथा करायला प्रश्न पडत असतो की एवढ्या वेळेत आता कसं सांगायचं. जे जे कथा करते त्याला समजाय. आता ताईला चांगला अनुभव येईल. ताईंच्या भरपूर कथा झाल्यात, रामकथा, शिव महापुराण कथा त्या झाल्या त्यांच्या. चांगली त्यांची ही कीर्तन करत असताना कथेच्या माध्यमातूनही महाराष्ट्रात चांगली ओळख होते. अभिमान आहे आपल्याला सर्वांना. ऐका, चतुर्थ स्कंदामध्ये अर्थ पुरुषार्थासाठी शुकदेवजींनी परीक्षित राजाला ध्रुव बाळाचं चरित्र सांगितलंय. उत्तानपाद नावाचा एक राजा आहे. वर्णन करतात, जायते उत्तानपादस्य सुनीती सुरुची स्तयो सुरुची प्रेसी प्रत्यो नतरायत सुतो ध्रुव. ऐका की उत्तानपाद नावाच्या एका राजाला 2 पत्न्या आहेत. त्या पत्न्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे. काय काय? संगीता, नाही का? सुनीती आणि दुसरी सुरुची, अशा 2 असणाऱ्या पत्न्या कुणाला? उत्तानपाद नावाच्या राजाला. आणि तशा प्रत्येकाला 2 पत्नी आहेत बरं का, प्रत्येक जीवाला. पत्नी हे रूपक या ठिकाणी सांगितलंय, पण वास्तविक पाहता मनाच्या ज्या आवडी आहेत ना, प्रत्येकाला 2 प्रकारची आवड असते. या असणाऱ्या प्रत्येक जीवाच्या 2 पत्न्या आहेत. तशा उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या आहेत. एक सुनीती. सुनीती या शब्दाचा अर्थ आहे जिचे चांगले विचार आहेत, तिला सुनीती असं म्हणतात. आणि सुरुची, जसं आपल्या मनाला वाटतं की असं असं वागायचंय, मनाची आवड जी आहे ना त्याला म्हणतात सुरुची. सुनीती आणि सुनीती. तर या असणाऱ्या दोन्ही पत्नीला एक एक मुलगा आहे. सुरुचीचा मुलगा उत्तम आहे आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे. जिचे चांगले विचार असतात ना, जी आई त्या ठिकाणी सात्विक असते, तिच्या पोटी पण बाळ सात्विकच जन्माला येत असतं. कारण सात्विक स्त्री आपल्या गर्भावरती हे चांगले संस्कार करत असते. म्हणून म्हणतात ना की आमच्या आऊसाहेब जिजाऊंनी आपल्या गर्भावरती चांगले संस्कार केले, म्हणून महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. आपल्यालाही जर वाटलं ना छत्रपती शिवाजी महाराज सारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा, तर आपण त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये ते बाळ असताना आपल्या गर्भावरती खूप सुंदर जिजाऊं सारखे संस्कार केले पाहिजे. पण आपण गर्भावस्थेमध्ये 4 दिवस सासूची 4 दिवस सुनेची मालिका बघतो. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे, फक्त जर आपण त्या ठिकाणी बाळावर संस्कार करण्याच्या ऐवजी ज्या तुम्ही गोष्टी करताना तशाच पद्धतीचं बाळ जन्माला येत असतं. उत्तम नावाचा मुलगा एके दिवशी सहज आपल्या पिताश्रींच्या मांडीवरती जाऊन बसला. हे बघितलं आमच्या ध्रुव बाळाने. आता ध्रुव बाळाला घरात जर 2 बालक असले ना, समवयस्क असावेत, समजा ते मुलं चुलत भाऊ एकमेकाचे समवयस्क असले जर, तर एका मुलाला जी गोष्ट आहे ती दुसऱ्याला वाटत असते मला ही तशाच पद्धतीची पाहिजे. तसं उत्तम नावाचा मुलगा मांडीवरती बसल्यानंतर ध्रुव बाळाला वाटलं मी पण जाऊन माझ्या वडिलांच्या मांडीवरती जाऊन बसावं. पळत पळत जाऊन ध्रुव बाळ त्या ठिकाणी मांडीवर जाऊन बसणार. तेवढ्यामध्ये ती सावत्राई म्हणते, थांब ध्रुवा, तुला पित्याच्या मांडीवरती बसता येणार नाही. का गाय, मला का नाही बसता येणार? त्यावेळेस ती सावत्राई म्हणते, बाळा, जर तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसायचं असं तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. आपण म्हणतो बरं, पण जन्म देणाऱ्या आईचं प्रेम काही वेगळंच असतं पहा, आणि सावत्राईचं प्रेम काही वेगळंच असतं. एखादी असू बी शकते बरं का अशी, की एखादी यशोदामय्या बी असू शकते की जरी त्याला मी जन्म दिला नसला तरी ते बाळ, त्या बाळाचं संगोपन एवढं प्रेम करते त्या बाळावरती ते. पण
ती असणारी सावत्राई तिने दुजा भाव घेतला आणि ती म्हणते, बाळा जर तुला पित्याच्या मांडीवरती बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल. आई, तुझ्या पोटी जन्माला येण्यासाठी काय करावं लागेल? ती सुरुची नावाची आई म्हणते, त्याला जंगलामध्ये जावं लागेल. जंगलामध्ये जाऊन दिव्य तपश्चर्या करावं लागेल. भगवंत प्रसन्न होतील तपश्चर्या केल्याच्या नंतर, आणि त्यावेळेस तुला भगवंताकडे मागणी मागावं लागेल की मला सुरुची नावाच्या आईच्या पोटी जन्माला घाल. ठीक आहे. वडिलांचं दर्शन घेतलं. जन्म देणाऱ्या आईकडे त्या ठिकाणी ध्रुव बाळ जातात आणि ध्रुव बाळ म्हणतात, आई ती असणारी मोठी आई असं म्हणते, बरोबर आहे का? ही सुनीती होती, तिचे विचार चांगले होते, तिच्या मनामध्ये वाईट विचार कधीच येत नव्हते. होय बाळा, बरोबर आहे, पण त्याला खूप कष्ट घ्यावं लागतात. भगवंताची प्राप्ती करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. काही काही माणसं त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला प्राण देतात, पण तरीही भगवंत लवकर त्यांना भेटत नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. अनेक जन्म घ्यावे लागतात. पण ज्याचं भाग्य उद्याला येतं ना, त्याच्या नशिबात त्या ठिकाणी पुण्याचा संचय साठलेला आहे. ज्याचे सात्विक विचार असतात त्याला भगवंत भेटतोच. बरोबर आहे. त्यावेळेस आई, मी घराचा त्याग करतोय आणि आज मी भगवंत प्राप्तीसाठी जंगलामध्ये जाईल असं म्हणून ध्रुव बाळ वनामध्ये निघून जातात. थोडक्यात बघूया आता. दिव्य अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली ध्रुव बाळाने. तपश्चर्या करत असताना या असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये एवढं छोटस बालक सुकुमार दिसायला, गोरपान आहे, दिव्य तेज त्याच्या चेहऱ्यावरती आहे. असं बाळ चुकलं की काय हे पाहण्यासाठी नारद महर्षी आले. नारद महर्षी त्रिभुवनामध्ये त्या ठिकाणी परिभ्रमण करणारे नारद महर्षी बघितलं, हे छोटस बाळ वाट चुकून तर आलं नसेल. त्या असणाऱ्या ध्रुव बाळाच्या जवळ नारद महर्षी जातात आणि नारद महर्षी म्हणतात, बाळा कोण तू? मी ध्रुव आहे. कशासाठी आला? मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. का देवाची प्राप्ती करायची? मला सुरुची नावाच्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. कशासाठी? कारण तिच्या पोटी जन्म घेतल्यानंतर मला पित्याच्या मांडीवर बसायचा लाभ प्राप्त होईल. असं? अरे बाळा, ती आई तुला रागवून बोलली. सावत्र आई ना तुझी? होय. मग जाऊ दे, मी समजून सांगतो, चल घरी चल. असं लहान बाळाने छोट्या वयामध्ये खेळायचं असतं, बागडायचं असतं. असं वनामध्ये एकट्याने निघून यायचं नसतं बाळा. महाराज संत आहेत काही. संतांची भाषा खूप मधुर असते. लोणी माहितीये सर्वांना? लोणी लोण्यासारखी मृदू सभाय नवनीत असं संतांचं त्या ठिकाणी मन असतं महाराज. आणि त्यांची भाषा पण मधुर असते. साचा आणि मबाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतासे. संतांचे शब्द कसे असतात? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गोड असणारी त्यांची वाणी असते. आणि संतच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जाग करायचं काम करत असतात. आपण या संसारामध्ये सदैव झोपलेलाच असतो. झोपलेला असतो म्हणजे डोळे झाकून नाही. कधी आठवण होत नाही भगवंताची आपल्याला. पण याच्यातून अज्ञान रूपी अंधकारातून बाहेर काढण्याचं काम आणि जाग करण्याचं काम जर कोण करीत असेल तर ते जगामध्ये संत करत असतात. म्हणून त्या ठिकाणी काकड्यामध्ये सुंदर प्रमाण आलेलं आहे पहा. उठा जागी फारे आता, उठा जागी फारे, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी सेवा मात, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, संत माते जाग करायचं कार्य करत असतात. उठा जागे भारता, स्मरण करा पंढरीनाथ,
भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जीवनामध्ये खरं सुख समाधान प्राप्त करून देण्यासाठी एकदा तरी संतांची भेट व्हावी. ज्याला संतांची भेट होते ना, पहा, संतांची भेट झाल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो याच्यासाठी ध्रुव बाळाचं चरित्र आहे. नारद महर्षी म्हणतात, हे ध्रुव बाळा चल मी सांगतो. नाही नाही नारद महर्षी, देव प्राप्ती झाल्याशिवाय मी परत जाणार नाही. नारद महर्षींना वाटलं हा साधा सुद्धा भक्त नाही, दिसायला छोटा दिसतोय, कमी वय याच, पण हा माझ्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. आता यांनी अट्टहास केलेला आहे, या भगवंत प्राप्तीशिवाय हा परत जात नाही. म्हणून नारद महर्षी म्हणतात, बाळा ऐक, तू त्या ठिकाणी सुंदर पिंपळाच्या झाडाखाली बस. यमुनेच्या किनाऱ्यावरती मधुवन नावाचं एक वन आहे. त्या वनामध्ये अनेक पिंपळाचे झाड आहेत. त्या किनाऱ्यावरती पिंपळाच्या झाडाखाली तू बसायचं, दिव्य यमुनेचं स्नान करायचं आणि त्या भगवंताच्या प्राप्तीचं सर्वात महत्वाचं साधन म्हणजे त्याच्या नामाचा जप केला पाहिजे. आणि त्याच्या नामाचा जप जर केला तर तुला लवकर त्या ठिकाणी अदृश्य वस्तू दिसू लागतील दृश्य रूपाने. अदृश्य वस्तू दृश्य रूपाने दिसते याचा अर्थ असा आहे श्रोत्यांनो, भगवंत हा दृश्य रूपाने दिसतोय का तुम्हाला? एखाद्या वेळेस तुम्हाला देव असा बोलला का समोर येऊन की खूप तुम्ही त्या ठिकाणी कुठे कथा असल्यानंतर जाता, कथा ऐकता, मी तुमच्या प्रसन्न झालेलो आहे आणि तुम्हाला काय लागतं, काय आवडतं खायला, पंचपक्वान आवडतं का, असं कधी देव बोलला का तुम्हाला? हो तात्या, कधी देव सगुण रूपाने कोणाला दिसतोय? नाही. कलियुगामध्ये सगुण रूपाने देव भेटणं आणि दिसणं खूप अवघड आहे. पण या ठिकाणी नारद महर्षीने सांगितलं, अदृश्य जरी सगुण रूपाने तुम्हाला देव नाही जरी दिसला ना, तरी तो सर्वत्र त्या ठिकाणी चराचरामध्ये त्याचा वास आहे, फक्त तो अदृश्य रूपाने. आणि तो दृश्य रूपाने जर बघायचा असेल तर काय करावं लागतं, तर त्याच्यासाठी नारद महर्षींना जो उपाय सांगितलाय तो उपाय आपण लक्षात ठेवायचा आहे. नारद महर्षींनी ध्रुव बाळाला सांगितलं की आता तुला एक सुंदर मंत्र मी देतो. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्राय नमः संकर्षणाय च. ऐका, ओम नमो भगवते वासुदेवाय हा दिव्य द्वादश अक्षरी मंत्र ध्रुव बाळाला त्या ठिकाणी दिला आणि ध्रुव बाळाने आता तपश्चर्या करायला सुरुवात केली. ध्रुव बाळाने पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसाला फक्त एक झाडाचं कवट खायचं. दुसऱ्या त्या ठिकाणी महिन्यामध्ये 9 दिवसाच्या नंतर झाडाचा फक्त पाला खायचा. तिसऱ्या महिन्यामध्ये आता ध्रुव बाळाने फक्त श्वासच घ्यायचा, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. अशी दिव्य तपश्चर्या केली आणि दिव्य तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी एक दिवस ध्रुव बाळ फक्त असणाऱ्या आपल्या पायाच्या अंगठ्यावरती उभा राहिले आणि भगवंताची दिव्य तपश्चर्या करू लागले. कशी तपश्चर्या करतात ऐका. ओम नमो भगवते, गोड सुंदर सर्वांनी नामजप करायचा आहे. आपल्या कथेमध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, महाराष्ट्रातील खूप सुंदर एक गायिका, गान कोकिळी असणाऱ्या संगीताताई, बरोबर, संगीताताईंचं या ठिकाणी आगमन झालेले. सर्व मातांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. खूप दिवसांनी मी पण त्यांना बघितलेलं आहे, त्यांचं गायन मी ऐकलेलं आहे. ते आपल्या कथेमध्ये पण त्या ठिकाणी सुंदर अभंग भावगीत भक्तिगीत गाऊन दाखवणार आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आमचे परमार्थ प्रेमी असणारे वाल्मिक महाराज यांचंही आगमन झाले, त्यांचंही स्वागत करायचं आहे.
आणि जशा तुम्ही आता हळूहळू टाळ्या वाजले ना तशा हळूहळू वाजवायच्या नाहीत ना. सुंदर गोड भजन करायचंय. कसं ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. टाळी टाळी एक साथ सर्वांनी. टाळी एक साथ. आज का जरा मजा आली. आज थोडा खूप आनंद वाटायला लागला कारण सगळा मेळ जमून आलाय. आमच्या प्रतिभाताईंच्या इनबाई असणाऱ्या कृष्ण भक्त मनीषाताई शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्यांनाही त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. पुन्हा साक्षीताई सिद्धेश्वर गायकवाड मला वाटतं ताईची सुनबाई त्यांचंही या ठिकाणी आगमन आहे. त्यांनाही धन्यवाद. ताईंचं रामकथेचं आयोजन करणारे छगन भाऊ मुळे हे पण त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत. ताईवरती प्रेम करणारे आणि कृष्ण कथेवरती प्रेम करणारे जेवढे भाविक आहेत सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. आमचे चाटे महाराज म्हणत असतात, महाराज तुमचा कुठं कार्यक्रम असला आम्हाला सांगत जा. ज्याला आवड आहे ना त्याला निमंत्रणाची गरज नसते. पहा वारीच्या वाटेमध्ये ते म्हणजे महाराज येणार आहे मी कुठेही. बघा ज्यावेळेस ते विना घेतात ना तेव्हा असं वाटतं साक्षात नारद महर्षी झाले की काय. म्हणून चाटे महाराजसाठी एकदा खूप
खूप प्रेम आहे बरं त्यांना. खूप खूप लोक परमार्थातल्या माणसं खूप प्रेम करतात ते. या ठिकाणी कृष्ण कथेमध्ये आमच्या स्वराज्यनगरहून शिंदे ताई आलेले आहेत. त्याचप्रमाणे विश्वनगर मधून देवगुडी ताई पण आलेले आहेत. संभाजीनगर मधून बटुळी ताई आलेले आहेत. आमच्या भोपळी ताई आलेले आहेत. सर्वांचं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मनापासून स्वागत. फक्त तुमच्याकडून अपेक्षा होती की कथा सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही यायला पाहिजे होतं. आता तुम्हाला याच्या आधी काय झालं काय माहिती, आणि तुम्ही कितीही पैसे दिले तरी आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत. पुनश्च एकदा आम्ही सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपण गोड कृष्ण कथा ऐकतायत. या कृष्ण कथेमध्ये ध्रुव बाळाचं चरित्र सुरू आहे. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतायत, राजा त्या ध्रुव बाळाने सुंदर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपलेला आहे, आणि या मंत्राच्या सामर्थ्याने साक्षात ध्रुव बाळाच्या समोर भगवंत प्रगट झाले. भगवंत प्रगट झाल्याच्या नंतर ध्रुव बाळाला त्या ठिकाणी विशिष्ट समाधान प्राप्त झालं. भगवंताने जो शंख असतो, शंख ध्रुव बाळाच्या गालाला लावला. लक्ष द्या. आणि गालाला लावल्याच्या नंतर ध्रुव बाळाने डोळे उघडले तर काय, जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक साक्षात भगवंत असणारे ध्रुव बाळाच्या समोर उभे आहेत. त्यावेळेस ध्रुव बाळाने वेदांप्रमाणे त्या ठिकाणी सुंदर भगवंताची स्तुती गायली. काय स्तुती आहे ध्रुव बाळाची, लक्ष द्या. मोकम करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमवन्दे परमानंद माधवं परमानंद माधवं. काय सुंदर श्लोक आहे का मातांनो. ध्रुव बाळ म्हणतात, देवा तुझी कृपा झाल्यानंतर काय होतं. लक्ष द्या. मुकम करोति वाचालम. एखादा मुका प्राणी असेल, मुका माणूस आहे एखादा, मुका म्हणजे त्याला बोलताच येत नाही, पण भगवंताची कृपा जर त्याच्यावर जर झाली, भगवंताची भक्ती जर त्याने केली तर मुका प्राणी पण बोलू शकतो. एखादा पांगळा माणूस आहे, ज्याला चलता येत नाही, लंगडत लंगडत चलतोय, त्याने पण सुंदर ओम नमो भगवते वासुदेवाय असं नाम जप गाऊन जर भगवंताची दिव्य आराधना जर केली तर पांगळा माणूस पण चलू शकतो. मूकम करोति वाचालम पंगुल्लंघयते गिरिं. एवढी कृपा माझा भगवंत त्या ठिकाणी भक्तावरती करतो. अशी दिव्य स्तुती असणारे ध्रुव बाळ त्या ठिकाणी गातात. आणि ध्रुव बाळाला सांगितलं, कोणती इच्छा आहे तुला सांग. त्यावेळेस नारद महर्षी त्याच्या जवळ येतात. नारद महर्षी भगवंताचं दर्शन घेतात आणि नारद महर्षीला एवढा आनंद झाला, अरे माझा एक छोटासा भक्त ज्याला मी उपदेश केलाय, ज्याला मार्ग दाखवलाय, त्याला आज भगवंताची प्राप्ती झाली. एखाद्या माणसाला तुम्ही जरा एखादा मार्ग दाखवला, त्याच्यातून त्याची सत्यता झाल्याच्या नंतर मार्ग दावणाऱ्याला पण खूप आनंद होत असतो. मार्ग दावणारे संत होते. नारद महर्षींना खूप आनंद झाला आणि नारद महर्षी म्हणतात, देवा बस माझ्या भक्ताला जे पाहिजे त्याचं मनोरथ तुम्ही पूर्ण करा. भगवंत भक्ताचं मनोरथ पूर्ण करत असतो बरं, पण त्याच्यासाठी भक्तच बनावं लागतं. ध्रुव बाळ म्हणतात, देवा मला त्या ठिकाणी पिताश्रींच्या मांडीवरती बसायचंय. याच्यासाठी सावत्र आई माझी एक सुरुची तिच्या पोटी जन्माला घाला. देव हसतात आणि देव म्हणतात, अरे अष्टर नाशवान गोष्टीसाठी पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी तू माझी तपश्चर्या केलीस. काय पित्याची मांडी घेऊन बसला, तुला असं काय मी पद देतो, त्या पदावरून तुला पुन्हा कोणीच उतरवणार नाही. दिव्य असणार ध्रुवा तुला मी ध्रुव पद त्या ठिकाणी देतो. पण याच्यासाठी तुला काय करावं लागेल, अजून काही वर्ष राज्य गादीचा उपभोग घ्यावा लागेल, राज्य करावं लागेल. त्यावेळेस तुला
तुझ्या राज्यामध्ये परत जावं लागेल असं म्हटल्याच्या नंतर ध्रुव बाळ परत जातात आणि इकडे उत्तानपाद नावाच्या राजाला माहित होतं माझा मुलगा खूप दिवस झाला वनामध्ये गेला होता, जंगलामध्ये गेला होता, दिव्य तपश्चर्या भगवंताची करत होता, पण तोच मुलगा आज परत राजवाड्यामध्ये येतोय. दिव्य असं मंगलमय वाद्य वाजवून पुष्पांचा त्या ठिकाणी वर्षाव करत त्या ठिकाणी दिव्य असं त्याचं स्वागत केलं ध्रुव बाळाचं. आणि दिव्य स्वागत केल्याच्या नंतर जिने जन्म दिला होता त्या मातेला खूप मोठा आनंद झाला. माता पळत पळत जाते, बाळाचा आलापाला घेते. खूप दिवसांनी माझं बाळ भेटलं, खूप दिवसांनी याला मी बघते म्हणून दिव्य त्याचं त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं, त्याचं स्वागत केलं. आणि नंतर ध्रुव बाळाला उत्तानपाद नावाच्या राजाने राजगादीवरती बसवलं. ध्रुव बाळ राजा झाला. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नाही तर 36 वर्ष त्या ठिकाणी राजगादीचा उपभोग घेतला. एक वेळेस त्याचा तो सुलत भाऊ होता ना उत्तम, तो त्या ठिकाणी यक्षासोबत युद्ध करू लागला. त्याच्यामध्ये तो मरण पावला आणि मरण पावल्याच्या नंतर भावाचा बदला म्हणून ध्रुव बाळ त्या ठिकाणी यक्षासोबत युद्धाला जातात. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेव आणि मनु महाराज येतात. ध्रुव बाळाला सांगतात यक्षाला मारू नको, कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी तू चांगल्या केल्यास आणि त्याला जर मारशील तर अजून आगटीत काहीतरी घडेल. ध्रुव बाळाच्या लक्षात आलं भगवंताने सांगितलं होतं काही वर्ष राजगादीचा उपभोग घे, आता मला पण या ठिकाणी या असणाऱ्या राजगादीचा उपभोग घ्यायचा नाही, बस झालं राज्य आतापर्यंत. आता 36 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून ध्रुव बाळाने त्या राजगादीचा त्याग केला. बद्रिकाश्रमामध्ये ध्रुव बाळ गेले, लक्ष द्या. आणि बद्रिकाश्रमामध्ये जाऊन सुंदर भगवंताची आराधना करत असताना साक्षात भगवंताचे त्या ठिकाणी पार्षद विमान घेऊन आले. विमान घेऊन आल्याच्या नंतर भगवंताच्या पार्षदांनी ध्रुव बाळाला अलगद उचललं, आपल्या विमानामध्ये बसवलं. विमानामध्ये बसवल्याच्या नंतर मातांनो श्रोत्यांनो मृत्यूदेवी समोर येते. मृत्यूदेवी म्हणते हे ध्रुव बाळा तुम्ही काय करा, अगोदर माझ्या मस्तकावरती पाय ठेवा, नंतर विमानामध्ये बसा. मृत्यूदेवीच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि ध्रुव बाळ विमानामध्ये बसत असताना भगवंताच्या पार्षदांना म्हणतात की ज्या आईने मला या परमार्थासाठी वनामध्ये पाठवलं होतं ती आई माझी कुठं आहे? सावत्र आई असेल पण तिने भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी मला वनामध्ये पाठवलं होतं. त्या आईचं दर्शन मला अगोदर घ्यायचंय, कारण मला त्या ठिकाणी परमार्थ काय असतो याची जाण नव्हती, पण तिच्यामुळे मला भगवंताची गोडी निर्माण झाली. ती कुठे? भगवंताचे पार्षद म्हणतात ध्रुव बाळ चिंता करू नका, हे पुढे काही विमानं चाललेत ना त्या विमानामध्ये तुमची सावत्र आई बसलेली, त्याच्या पाठीमागच्या विमानामध्ये तुम्हाला जन्म देणारी सुनीती नावाची आई बसलेली आहे आणि त्याच्या पाठीमागचं जे विमान आहे ना त्याच्यामध्ये तुमचा बंधू तुमचे पिताश्री उत्तानपाद नावाचे राजे बसलेले आहेत. शेवटचं विमान तुमचं आहे. आनंद वाटला, एवढा आनंद वाटला की आता माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतोय, सगळ्यांचा उद्धार होतोय. नंतर ध्रुव बाळ त्या विमानामध्ये बसून ध्रुव लोकाला गेले. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात ध्रुव बाळाचा त्या ठिकाणी उद्धार झाला आणि भगवंताने त्याला ध्रुव पद नावाचं पद त्या ठिकाणी दिलं वैकुंठामध्ये. आणि गणपती
अडळपती बाळ बैसविला ध्रुव, अडळपती बाळ बैसविला अडळपती बाळ बैसविला ध्रुव, अडळपती बाळ बैसविला ध्रुव. वा काय झालं महाराजांनी गोड प्रमाण दिलं. अडळपती बाळ बैसविला ध्रुव, अडळपती बाळ बैसविला ध्रुव. त्या असणाऱ्या ध्रुव बाळाला आडळ पदावरती बसवलं.